सोन्याच्या भावामध्ये मोठी उलाढाल। सोन्याच्या दरामध्ये प्रति 10,000 रुपयांची सध्या घसरण झालेली आहे। आज सोन्याचा भाव असे किती रुपयाने बदल केलेले आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला सोनं विकत घेण्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे। आज असं नेमकं सोनं किती रुपयाने उतरलं ज्यामुळे अचानक गर्दी वाढली। अखेर सोन्याचा फुगा फुटला। तुम्हाला दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं विकत घेता येईल। मग सोन्यामध्ये हे झालेले भाव किती दिवसापर्यंत असतील आणि आजचे सोन्याचे ताजे भाव काय आहेत? 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट ते 1 ग्राम पाहायला गेले तर 8 ग्राम पाहायला गेले तर 10 ग्राम पाहायला गेले तर शुद्ध सोन्याचे महाराष्ट्रातील भाव काय आहेत हे तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। आज तुम्हाला सोनं स्वस्त भेटणार आहे का? मग तुम्हाला विकत घ्यायची संधी आहे का? आणि विकत घेतल्यानंतर मात्र एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा की ही किती दिवसासाठी जे सोनं आहे ते तुम्हाला स्वस्त भेटणार आहे। हे सोन्याचे भाव स्वस्त कधी होतील? आजच्या ताज्या भावासोबतच आपल्याला काही विशेष जे टिप्स आहेत मी तुम्हाला देणार आहे ज्यामुळे सोनं आणि चांदी विकत घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील। ज्यामुळे सोन्या आणि चांदीचा ट्रेंड कसा चालू आहे। तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा आणि चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा। सोन्या आणि चांदीचे भाव रोज चेंज होत असतात। आज कमी तर कधी तर जास्त असेच वारंवार होत असतात। तसे मात्र इतकाही बदल होत नसतो जितका आजच्या चांगल्या पद्धतीने झालाय। आज जवळपास चांगल्या पद्धतीने भाव सोन्याचे उतरलेत। जे भाव तुम्हाला आज सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सोन्याच्या उच्चांकापेक्षा भाव कितीने घटला आहे। त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा। आता तुम्हाला जर सोनं विकत घ्यायचं असेल ही आजच्यासाठी तुम्हाला सुवर्ण संधी का? याच्यानंतर सुद्धा भाव उतरणार आहेत किंवा याच्यानंतर ही भाव चढणार आहेत। काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत 1 ते 1.5 लाखापर्यंत सोनं जाईल। मग यामध्ये गोष्टीमध्ये तथ्य किती आहे? मी स्वतः सोन्याची व्हिडिओ बनवून टाकतो म्हणून या गोष्टीचा मी खुलासा करणार आहे। तुम्हाला जसा फायदा पडेल तेच गोष्ट तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे। बघा, सोन्याचा चांदीचा ट्रेंड होता एका वर्षभरामध्ये एका लिमिटमध्ये सोनं आणि चांदी दरवर्षामध्ये आपल्याला वाढत आहे, आपल्याला माहित आहे। यामध्ये कोणाचंच दुमत नाही। सोने आणि चांदी कधीही वरीच विमानासारखं उडत चाललेलं आहे। आता कधीच खाली उडत नसतं। पाहायला गेलं तर कोरोना सुद्धा त्याच्यामध्ये देखील रोग येऊन देखील या सोन्या आणि चांदीच्या किमतीमध्ये रोखू शकला नाही। सोन्या आणि चांदीच्या किमतीला कोरोना सुद्धा थांबवू शकला नाही। मात्र मग अचानक असे काय बदल झाले आणि अचानक सोन्याने इतक्या लवकर तेजी आणि मंदी घटलेली आहे? मग हे काय बदल आहेत? एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक गोष्ट लक्षात घ्या। सोन्याच्या भावामध्ये बदल तर होतो, तर किती बदल होत असतो? किती मायनर बदल होत असतो? मायनर म्हणजे 10,050 ने सोनं आता कमी झालेलं आहे। अचानक इतकं सोनं कसं काय कमी झालं? तुमच्या मनामध्ये प्रश्न देखील आले असेल। सोन्याच्या भावानं 10,000, 20,000, 30,000 पर्यंत बदल केले ज्यामुळे ग्राहकांना घेणाऱ्यांनाच एकदम धक्का बसला होता। एक गोष्ट तुम्हाला लक्षात सांगतो, मागच्या महिन्यातला चांदीचा भाव काढा, 98,000 प्रति किलो चांदी होती। मग याच महिन्यामध्ये चांदी पाहायला गेले तर एका दिवसात 1,000 त्याच्यामध्ये वाढ झाली आणि आजचा चांदीचा दर पाहायला गेले तर जवळपास 1,35,000च्या आजूबाजूला गेले। आता बघा, चांदी आता इथून पुढे 1,38,000 रुपये किलो देखील जाऊ शकते अशी माहिती देखील आलेली आहे। पण आता चांदीचा दर उतरला तर तुम्हाला चांदी 7,000 रुपये देखील कमी देखील होऊ शकते असा अंदाज देखील या ठिकाणी आलेला आहे। आणि पाहायला गेलं तर गेल्या 15 ते 20 दिवसापर्यंत चांदीमध्ये 40,000ची वाढ झालेली आहे। फक्त एका महिन्यात तुम्ही विचार करू शकताय चांदी 40,000 ने वाढू शकते। बघा, यापूर्वी कधीच असं झालेलं नव्हतं। इतिहासामध्ये एखाद्या महिन्यामध्ये एवढा उलटफेर कसा झालाय? ज्यावेळी चांदीला असे ग्रहण लागलंच होतं तर मग आता सोन्यावर तर ती येणारच आहे। आता सोनं कसं शांत बसणार? मात्र सोन्याने कसं असतं, सोन्याला एक स्वतःची लाईन असते, एक लिमिट असतं आणि ते पाहायला गेलं तर त्या रेंजमध्ये ते सोनं खालीवर होत असतं। आता कमी जास्त प्रमाणामध्ये सोनं थोडं रेट कमी होतात, आणखी त्याचे वाढत असतात। मग आता सोन्याचे रेट कधी उतरणार हे तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। आता सोने खरेदी करण्यासाठी अखेर सोन्याचा दिवस उघडलेला आहे। सोनं पाहायला गेलं स्वतःचा 2,500चा उच्चांक तोडून सोनं आता नवा उच्चांक 3,500 रुपये केलेला आहे। यानंतर आपल्याला पाहायला भेटले की सोनं जे आहे तिथे सस्टेन करू शकलं नाही। पाहायला गेलं तर आज परत पाहायला गेल्यानंतर मात्र सोने पडायला लागलेलं आहे 9,899 नंतर। आता मात्र तिथेही माझे जुने व्हिडिओ बघून तुम्ही तुम्हाला सांगितले होते की हे फक्त रिस्टेटला सोनं आले। रिस्टेट म्हणजे काय तर एक साधा उदाहरण म्हणजे पाहायला गेलं तर बुलेट जेवढा मागे खिचतो तेवढ्या स्पीडने तो पुढे जाऊन कोणाला लागत असतो। त्याच हिशोबाने सोनं जे रिस्टेटला आलं होतं आणि रिस्टेट कोण तर सोनं आपल्याला मार्गस्थ होणार होतं। त्याची झेप ही मोठ्या आणि पुढेही जाणार आहे। मग आता मोठ्या साईडनं मात्र आज सोन्याला मात्र आजच्या दिवसाला जे भाव आहेत ते कमी झाल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे।
आजचे ताजे भाव तर सांगणारच आहेत. पुणे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये सोन्याचे भाव काय आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो, 3,500 रुपयाचा जो उच्चांक होता तो कवच आता सोन्यानं तोडलाय. आजच्या दिवशी सोन्याचे भाव बघाल तर तुम्हाला शॉक बसेल. मात्र सोनं कधीही स्वस्त झालंय. बघा, आता विकत घ्यायचं का तुम्हाला सोनं खरेदी करायचं, आजचं तुम्ही कसं, आजचा व्हिडिओ बघून तुम्ही ठरवा. आजचे ताजे भाव पाहायला गेले तर 18 कॅरेटचे दर 1 ग्रामला 8,418 रुपये आणि दुसरं पाहायला गेलं तर 8 ग्राम टोटल तुम्हाला 10 ग्रामचे म्हणाल तर 67,288 रुपये आणि 10 ग्रामचे पाहायला गेले तर 22 कॅरेटचे सोन्याचे दर पाहायला गेले तर 10,280. म्हणजे तुम्हाला 1 ग्रामला 24 कॅरेट सोन्याला तुम्हाला मोजावे लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला 10 ग्रामचे टोटल तुम्हाला पाहायला गेले तर सध्याचे दर पाहायला गेले तर 1,14,000 रुपये आहेत आणि तुम्हाला 24 कॅरेट सोन्याचे पाहायला गेले तर 1 ग्रामचे तुम्हाला पाहायला गेलं तर तुम्हाला 10,000 पर्यंत तुम्हाला दर आहेत. आता 10 ग्राम पाहायला गेलं तर सोनं तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला सध्या ज्या मार्केटमध्ये 1,14,000 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत. आता आज पाहायला गेलं तर सोनं तुम्हाला 540 रुपयानं उतरलंय. मात्र 10 ग्राम म्हणजे किती, तर 1 ग्राम मध्ये तुम्हाला 54 पाहायला तर 1,000 मिली तुम्हाला तेथे सोने मिळणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो, उच्चांकापेक्षा मागे 2 दिवसापासून सोनं जवळपास 3,000 ने उतरलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो, हे 3,000 ने सोनं उतरलेलं आहे म्हणजे 3,000 पर्यंत या 2 ते 3 दिवसापर्यंत त्याचा दर उतरणार आहे. मात्र तुम्हाला एक छोटीशी व्यवस्थित गोष्ट सांगतो की तुम्हाला समजून घेतली तर तुम्हाला सगळं कळून जाईल. बघा, आजचा चांदीचा भाव पाहायला गेला तर 1,31,000 रुपये आणि तुम्हाला पाहायला गेला तर तुम्हाला 7,000 ने उच्चांकापेक्षा चांदी उतरून तुम्हाला आज 31,000 तुम्हाला पाहिलं 1,31,000 ने प्रति किलो आहे. आणि सोन्याचं सुद्धा असं झालं. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, चांदी जितक्या स्पीडने पळाली तितक्या स्पीडनं सोनं देखील पळणार आहे. आज चांदीने जवळपास पाहायला गेलं तर 1,33,000 रुपयाची बढोतरी घेतलेली आहे आणि उच्चांकापेक्षा 7,000 ने ते कमी म्हणजे एका महिन्यात 1,40,000 पर्यंत सोनं देखील वाढणार आहे अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे. आता तर सोन्यामध्ये काय झालं तर 1,14,000 ने आता सध्या सोनं आहे आणि पाहिलं गेलं तर ते डायरेक्ट 98,000 वरून 1,14,000 पर्यंत त्याचे आता रेट गेलेले आहेत. आणि आजचा दर पाहायला गेलं तर 1,10,000च्या वर गेलं म्हणजे 1,15,000च्या वरती जाऊ शकतं. 1,16,000 पर्यंत देखील प्रति 10 ग्रामची सोन्याची भविष्यात वाटचाल होऊ शकते. आता गुंतवणुकीचे विस्तारित पर्याय आता तुम्हाला सांगतो, सोन्याची वाटचाल कुठे आहे आणि काय आहे, ज्याच्याकडून तुम्हाला डोक्यात क्लिक होतील आणि तुम्हाला सोनं विकत घ्यायचं की थांबायचं हे कळेल. बघा, दिवाळीपर्यंत सोनं 1 लाख पाहायला गेलं तर 1,20,000 पर्यंत त्याचा भाव मोडणार. दिवाळीपर्यंत सोनं माझ्या माहितीप्रमाणे 1,25,000 पर्यंत त्याचा दर जाणार आहे. मग आता तुम्ही म्हणणार काय करावं, सोनं विकत घ्यावं की थांबावं. तुम्हाला सांगतो, 1,10,000 पर्यंत सोनं जर भेटत असेल, 24 कॅरेट शुद्ध सोनं भेटत असेल तर बिलकुल तुम्ही विकत घ्या. कमी खर्चात घ्या आणि कमी पैशात घ्या. छोटं छोटं तुम्हाला सेव्हिंग करा. आणि एक गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवा, सोन्याचे आणि चांदीचे भाव कधीच वापस येत नसतात. खूप खोटे व्हिडिओ बघून तुमचा भ्रम आता दूर करा. सोनं आणि चांदी जर तुम्हाला मी छोट्या छोट्या आयडिया सांगितलं तर तुम्हाला बघा, 2009 पासून सोन्याचा भाव होते 8,000 रुपये प्रति तोळा आणि 2015 पासून सोन्याचा भाव होता 16,000 आणि प्रति तोळा होता आणि 2020 मध्ये सोन्याचा भाव होता 32,000 प्रति तोळा आणि 2025 ला त्याचा भाव आहे 1 लाख पाहायला गेलं तर 11,000 पर्यंत प्रति तोळा आतापर्यंत भाव आलेला आहे. आणि सध्याचा दर तर पाहायला गेलं तर 1,14,000 पर्यंत त्याचा सोन्याचा भाव आहे आणि सोन्याचा दर कधीच कमी झालेला नाही. आता तुम्हाला बघा, 2030 पर्यंत सोनं तुम्हाला किती पर्यंत जाऊ शकतं त्याचा अंदाज देखील तुम्ही करू शकणार. एका शास्त्रज्ञांनी त्याचा अंदाज देखील मांडलेला आहे, तो म्हणजे 3 लाखाच्या वर सोनं 2030 पर्यंत जाईल अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे. आता सोन्याचा भाव उतरत नाही, सोनं सेफ ठेवून इन्व्हेस्टमेंट आहे. याचा अर्थ काय, जेव्हा तुम्ही शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीचे पर्याय डगमगत असतात तेव्हा लोक सोन्याकडे धाव घेत असतात आणि त्याची किंमत वाढते, महागाई वाढते, म्हणजे आपल्या पैशाची किंमत कमी होते. पण सोनं महागाईवर मात करतं आणि आपल्या पैशाचे मूल्य टिकून ठेवतं. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. आता प्रश्न येतो की गुंतवणूक कशी करायची. फक्त दागिने घेणे हा एकमेव मार्ग नाही. आज तुम्हाला काही उत्तम पर्याय सांगणार आहे. एक प्रत्यक्ष म्हणजे आपण जे दुकानातून दागिने किंवा नाणी विकत घेतो ते याचे फायदे असे की सोने आपल्याला हातात असतं ते आपण करू शकतो, पण तोटे देखील आहेत. घटनावळ मेकिंग चार्जेस द्यावे लागतात जे तुम्हाला 5% पासून 25% पर्यंत असू शकतात. यावर 3% GST लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेचा प्रश्न सांभाळून ठेवावा लागतो. आता नेहमी BIS हॉलमार्क तपासून घ्या म्हणजे सोन्याची शुद्धतेची खात्री असते. 2 डिजिटल गोल्ड आज अनेक ॲप्सवर डिजिटल गोल्ड विकत घेता येतात.
आता तुम्ही 1 रुपयाचं सोनं सुद्धा विकत घेऊ शकता. यात तुम्हाला घडणावळ द्यावी लागत नाही. सोनं तुमच्या नावावर अत्यंत सुरक्षित वॉल्टमध्ये जमा होत असतं. आता तुम्ही पाहिजे तेव्हा ती विकू शकता किंवा त्याचे दागिने किंवा नाणे घरी डिलिव्हर करून तुम्ही घेऊ शकता. जे लोक थोडी थोडी बचत करून इच्छितात त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. महिन्याला 5,000 पासून ते तुम्ही सुरुवात करू शकता. 3,000 पर्यंत देखील सुरुवात करू शकता. गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंड हा थोडा आधुनिक आणि हुशार पर्याय आहे. जसे तुम्ही शेअर मार्केट विकत घेता तसे तुम्हाला गोल्ड ETF चे युनियन शेअर बाजारातून तुम्ही विकत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट लागतं. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इथे किंमत एकदम पारदर्शक असते आणि खरेदीवर GST लागत नाही आणि मेकिंग चार्जेसचा प्रश्नच येत नाही. तुम्ही अगदी एका युनिटपासून गुंतवणूक सुरू करू शकता. साधारणपणे 1 ग्राम सोन्याच्या किमतीमध्ये आसपास गोल्ड म्युच्युअल फंडात तुम्ही SIP द्वारे महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवू शकता आणि 4 सोवरून गोल्ड बॉन्ड मध्ये सोन्याच्या गुंतवणूक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. हे बॉन्ड थेट भारत सरकार रिझर्व्ह बँकेमार्फत जारी करण्यात येतात. आता तुम्हाला 2 मोठे फायदे देखील मिळतात. पहिला, सोन्याचा भाव जेवढा वाढेल तेवढा फायदा तुम्हाला मिळतोच आणि दुसरा, यावर सरकार तुम्हाला दरवर्षी 2.5% व्याज सुद्धा देते. जगात कुठेही तुम्हाला सोन्याचं व्याज मिळत नाही. 8 वर्षांनी जेव्हा तुम्ही ते बॉन्ड्स विकता तेव्हा तुम्हाला होणाऱ्या नफ्यावर तुम्हाला कोणताही टॅक्स लागत नाही आणि ही पूर्णपणे करमुक्त गुंतवणूक आहे. आणि बॉन्ड्स काही ठराविक काळातच खरेदीसाठी उपलब्ध असतात, ज्यामुळे तुम्हाला जेव्हा सरकारची घोषणा होईल तेव्हा या संधीचं सोनं नक्की करा. निष्कर्ष आणि सल्ला तर सोन्याचे भाव आज कमी झालेत ही एक नक्कीच संधी आहे, पण आंधळेपणाने गुंतवणूक करू नका. तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडा. जर लग्नासाठी किंवा वापरासाठी सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की दागिने घ्या. फक्त गुंतवणुकीसाठी घ्यायचं असेल तर तुम्हाला सोवरन गोल्ड बॉन्ड हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. त्यानंतर गोल्ड ETF आणि डिजिटल गोल्डचा तुम्ही विचार करू शकता. आपल्या एकूण गुंतवणुकीच्या 10 ते 5% रक्कम सोन्यात गुंतवणूक योग्य मानली जाते. त्यामुळे थोडी थोडी गुंतवणूक करा, पण ती नियमित करा. आज पाहायला गेलं तर तुम्ही 1,000 पर्यंत तुमची गुंतवणूक सुरू करू शकता. नंतर तुम्हाला 1 लाख तुम्हाला गुंतवणुकीचा एक पर्याय जास्त आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुमच्या मनात काही शंका असतील त्याचा देखील विचारा. मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना ही माहितीचा फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. धन्यवाद.